लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. रुकडी येथील श्री देव साईनाथ हॉस्पिटल येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना आता शासन मान्य योजनांतर्गत मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते. शासनाच्या आरोग्य योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत असं प्रतिपादन पालकमंत्री आंबेडकर यांनी यावेळी केला. प्रास्ताविका डॉक्टर प्रशांत पवार यांनी हॉस्पिटलच्या वाटचालीचा आढावा घेत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांची सेवा आणि सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे उपचार देण्याच्या संस्थेच्या ध्येयाची माहिती दिली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणं ही काळाची गरज असल्याचं सांगत अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवरे, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, पंचायत समिती सदस्य माया लोखंडे, रुकडीचे सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच पाकिजा मुल्ला, माजी उपसरपंच शीतल खोत, माजी सरपंच किरण भोसले, मालेचे सरपंच राहुल कुंभार, उपसरपंच सुशांत वड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैशाली दमाडे यांनी केलं, तर शेवटी डॉक्टर हेमावती पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतिनिधी संदीप सुर्वे.